त्यांना? हा, त्यांनी खून नाही केलाय, ते इनोसेंट आहेत. हे जे सगळं म्हणतायत ते खोटं आहे. प्लीज बोल तारिणी, प्लीज. तुम्ही विटनेस वरती प्रेशर टाकताय, त्यांचं स्टेटमेंट सुरू आहे, सो प्लीज मध्ये मध्ये बोलू नका. मी कोणावरही प्रेशर टाकत नाहीये. मी जे खरंय ते बोलते. त्यांनी काहीच केलं नाही ते म्हणतायत ना तारिणी. हे बघा, मला तुमच्या भावना समजतायत, पण मी सध्या सहानुभूती दाखवण्याखेरीज काहीच करू शकत नाही. तारिणी मॅडम, तुमचं स्टेटमेंट पूर्ण करा. तुम्ही दयानंद खांडेकर यांना बॉडीच्या शेजारी पाहिलं? हो. त्यांच्या हातात सुरा होता? हो. तारिणी मॅडम, हे तुमचं फायनल स्टेटमेंट असेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, हे स्टेटमेंट कोर्टात सादर होणार आहे. तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यावर ठाम आहात का? हो, मी ठाम आहे. एक मिनिट, माझं स्टेटमेंट अजून संपलेलं नाहीये. मी जेव्हा तिथे गेले त्यावेळेस मी दयानंद खांडेकरांना जयराम चौगुलेंवर हल्ला करताना किंवा त्यांना मारताना पाहिलेलं नाही. दयानंद खांडेकर त्यांच्या शेजारी उभे होते. त्यांच्या हातात चाकू होता, पण ते कोणावरही अटॅक करत नव्हते किंवा ते डिफेन्सही करत नव्हते. क्राईम आधीच झाला होता, जो घडताना मी पाहिलेला नाही. ठीक आहे, अजून काही आठवत असेल तर सांगा. मला नाही वाटत की जयराम चौगुलेंचा खून दयानंद खांडेकरांनी केला. मला माहिती आहे ते निर्दोष आहेत. ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये कळेल. आपल्याला काही वाटत असलं तरी पुरावे जे सांगतात तेच कोर्टात सादर होते, आणि मग कोर्ट काय ते निर्णय घेईल. तुम्ही स्टेटमेंटवर सही करा. तुझी नाटकं का केलंस असं? का केलंस तू? त्यांना पाणी तर देऊ दे. आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं दे. का केलंस तू असं? मला माहितीये माझा नवरा असं काही करणार नाही. मी ओळखते त्यांना चांगलं. तू पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात खोटं स्टेटमेंट का दिलास? नाही, मी काहीही खोटं स्टेटमेंट दिलेलं नाहीये. मी तिथे जे पाहिलं तेच मी फक्त सांगितलं. ज्या माणसाचा हात धरून तुम्ही या घरात आलात त्याच माणसाविरुद्ध कट कारस्थान नचून त्याला जेलमध्ये टाकलं. काकू, तिचा हात सोडा. बोलला तारिणीचा केदार, बोलला मध्ये. पद्मिनी काकू, प्लीज माझा ऐका. नाही, पद्मिनी काकू, आपण शांतपणे बसून बोलूया प्लीज. नाही या कौशिकी, आज नाही. या मुलामुळे आधीच माझा नवरा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचलाय. तिथून ते बरे होऊन येत नाही तर या दोघांनी मिळून त्यांना जेलमध्ये टाकलं. कौशिकी, आज तर तू हिम्मतच करू नकोस माझ्यामध्ये पडण्याची. मी तुला सांगितलं होतं ना की तू ज्यांच्यावरती विश्वास ठेवतेस तेच तुझा विश्वासघात करणार आहेत, आणि त्याची फळं माझ्या नवऱ्याला भोगावी लागतायत. ह्या दोघांमुळे जेवढं नुकसान झालंय तेवढं बास आहे. आता तू आणि तुझ्या काकांनी केलेली चूक मी सुधारणार आहे. इनफ. घे घे घे, मार त्याला, मार त्याला, मार मला, मार ह्यांना, मार सगळ्यांना, मार.
अगं रोज रोज मारण्यापेक्षा एकदाच मारून टाकलं सगळ्यांना, म्हणजे सगळं संपेल. मग काकू तू शांत व्हा. काय करताय तुम्ही? जरा विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी खरं सांगते, मी तिथे जे पाहिलं तेवढंच मी पोलिसांना सांगून आली आहे. आणि मला माहितीये बाबा निर्दोष आहेत, त्यांनी काहीही केलेलं नाहीये. तारिणीच्या स्टेटमेंटमुळे काही झालं नाहीये. प्लीज ऐका, तारिणी बरोबर अजून एक विटनेस होता तिथे. त्यांनी सुद्धा तेच पाहिलं जे तारिणीने बघितलंय. तारिणीने स्टेटमेंट काय दिलं माहितीये तुम्हाला? ती जेव्हा तिथे गेली तेव्हा जयराम ऑलरेडी मेलेले होते. दया काका तिथे होते, त्यांच्या हातात शस्त्र होतं, पण तिने दया काकांना मारताना बघितलेलं नाहीये. दया काकांनी हल्ला केला असं तिने सांगितलेलं नाही, असं तिने स्टेटमेंट दिलेलं नाहीये. उलट बरं झालं ना ती होती. त्या दुसऱ्या आय विटनेसने जर खोटं सांगितलं असतं, खोटं स्टेटमेंट दिलं असतं, खून झाला, खून दया काकांनीच केला, तर आपण काय केलं असतं सांगा मला? ह्या सगळ्या दया काका पूर्ण अडकले असते, कायमचे. पण तारिणीमुळे त्यांना सोडवण्याचे होप्स आहेत अजूनही. पण तारिणीच्या स्टेटमेंटवर कोण विश्वास ठेवणार? म्हणजे भ्रष्टाचारी आईची मुलगी आहे ना ती.